तुम्ही काय आधी कुठलं पीक लावत होते, काय नेमकी परिस्थिती आणि कशामुळे मक्याकडे वळले? पहिले कपाशी लावत होतो, पण कापसाला भाव मिळत होता 6,000 ते 7,000 रुपये मिळत होता आणि त्यातल्या त्यात मजूर बी मिळत होतं नाही. मजुरांना पैसे देऊन इतकी वाईट अवस्था आहे की पैसे देऊन मिळत नाही आणि कापसाला भाव नाही आहे 6,000 ते 7,000 रुपये. आणि आत्तापर्यंत कापूस घरातच पडलेला आहे, भाव नाही. त्याच्या अभावी आम्ही प्रत्येक वर्षी कापूस लावायचो, पण यावर्षी आम्ही कापूस कॅन्सल करून मका लावला. मकाला असं आहे की मकाला खर्चही कमी आहे, कमी पाण्यात येतो तो, त्याच्यामुळे मका लावलेला आहे आम्ही हा. आणि प्रत्येक वेळी असं वाटतं की कापसाला 10,000 ते 12,000 रुपये भाव मिळतील असं वाटत होतो, पण आता ते 6,000 आणि 7,000 रुपये जे तेही सरकार देत नाही. आता त्याच्यासाठी नाईलाजानं मका लावलेला आहे. आता मकाला बी अशी परिस्थिती आहे, पाऊसच नाही आहे 20-21 दिवसापासून. त्यासाठी तर मक्का लावलेला आहे. कापूसला ते खर्च बी भरपूर आहे, एकरी कमीत कमी 20-25 हजार रुपये खर्च आहे. त्याच्यासाठी आता आम्ही हा मका लावलेला आहे. पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हणून खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कापसाला मिळणारा कमी भाव, वाढलेला उत्पादन खर्च आणि मजुरी यामुळे धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात क्रॉप पॅटर्नच बदलून टाकलाय. धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी यंदा कापसाकडे पाठ फिरवली असून जिल्ह्यात यावर्षी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड केली आहे. आपण आहोत धुळे तालुक्यातील एका मक्याच्या क्षेत्रामध्ये. आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो हे संपूर्ण क्षेत्र जे आता मक्याने व्यापलेलं आहे. यावर्षी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मक्याची लागवड करण्यात आलेली आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 3,78,000 हे खरीपाचं एकूण क्षेत्र आहे आणि या सर्व क्षेत्रापैकी जवळपास 2.25 लाख हेक्टरवरती दरवर्षी कापसाची लागवड होत असते. मात्र असं असताना यंदा मात्र धुळे जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी संपूर्ण पॅटर्नच बदलून टाकलाय. धुळे जिल्ह्यात यावर्षी धुळे जिल्ह्यातले कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात मका पिकाकडे वळलेत आणि जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जवळपास 1,25,000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्रावर मक्याची लागवड केली. आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो हे संपूर्ण क्षेत्र ज्या ठिकाणी गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात आली होती, मात्र कापसाला दरच मिळत नसल्यामुळे आणि 2-2 वर्ष घरामध्ये कापूस साठवून ठेवून देखील शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्यामुळे अखेरीस धुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी कापसाची साथ सोडली. पारंपरिक कापसाची लागवड करणारे शेतकरी जे ते आता मका पिकाकडे वळलेले आहेत. मका पीक ज्या ठिकाणी हमखास मका पिकाची लागवड करत असताना त्याच्या लागवडी मागे येणारा खर्चही कमी आहे आणि विशेष म्हणजे प्रति क्विंटल 2,000 रुपये हमखास भाव मिळतो आणि त्याचमुळे जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात आता मक्याच्या पिकाकडे वळलेत. हे चित्र फक्त धुळे जिल्ह्यातलं नाही, धुळे जिल्ह्याबरोबरच खानदेशातील धुळे असेल, नंदुरबार आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यांमध्ये यंदा कापसाच्या लागवडी मागे जवळपास 25 ते 30% घट झालेली आहे. त्याचं महत्वाचं कारण खानदेशातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी यंदा क्रॉप पॅटर्नच बदलला आणि जिल्ह्यातले खानदेशातले जे शेतकरी आहेत ते मोठ्या प्रमाणात आता मक्याकडे वळलेत आणि जिल्ह्यात म्हणजे धुळे जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण खानदेशामध्ये यंदा मक्याची विक्रमी अशी लागवड झालेली आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे.